मित्रांनो, आज आपण भीमा नदीला आलो. पाणी पाहू शकता हे बघा, बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण तरी पण त्या मानाने दरवर्षी कमी होतं का त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे. तर आता आपण इथं 3 मोठी फेकजाळ्याने मासे पकडणार आहे. आणि मासे पकडून झालं तर इथंच आपण एक साधी रेसिपी पण करणार आहे. तर चला आता पाहू आपल्याला मासे सापडतात. मित्रांनो बघा, रियाज भाई वारं उलट्या बाजूने येत आहे, त्याच्यामुळे आपण आता नदी क्रॉस करून पलीकडल्या बाजूला चाललोय. त्या बाजूने जाळे फेकणार आहे. अलीकडल्या बाजूने जाळं फेकणं फार अवघड झालेलं आहे, तर तिकडे चाललोय. चला जाऊ. वारं होतं ना. हे बघा मित्रांनो, जाऊ दे अयो दुसरी आहे बघा. एक माणसा गेला म्हणजे तो मोकळाच होता, जाळ्यामध्ये काय सापडला नव्हता आपल्याला. आपण त्याला असा हवेतच पकडलेला होता. जाळ्या करायचं. ते पण तसंच झालं का? हा, अरे अजून एक आहे. हा हाय खाली ती बारीक आहे, ती गुंतलेली राहू ती गुंतलेलं आहे. ते गुंतलेलं आहे. अरे काय ताकद आहे का काय? तो गुंतलाय तसं ते काय निघायचं. अहो, ते काढून देत नाही ना. बघा मित्रांनो, अजून एक आहे जाळ्यामध्ये, पण लहान आहे. कसला माल आहे. अरे लईच आहे. बघा मित्रांनो, क्वालिटी बघा कसली जबरदस्त आहे याची. फुल अंडे बघा दोन. एकाचा फक्त मुंडको गुतल्या. कोणाचा? सटकन हा गुतच नाही सटकन ते बारीक आहे. तुम्ही ह्याच्यावर काय ह्यांना ताकद जास्त असल्यामुळे असं वाटतं वडे आहे का नाही. कधी कान शूट सांगते. हे बघा मित्रांनो, एका जाळ्याला एकच येते असं मोठा, पण एकदम भारी आहे. बघा 4-5 जाळ्यात बघा. बघा 3-4 जाळ्यामध्ये एवढे मासे. बघा 2 आले परत. ओके जा सोडू नका. भीती काय वाटते ह्याच्यातून पण उपालतात आहे डायरेक्ट वर. शाबाश चालतले. आपल्याला कुठं खावला सकट खायचे आता. आवरत नाही ते आवरत नाही. अरे बापरे, एक आहे बघा साईज. बघा मित्रांनो साईज बघा, गंमत.
खडकावर दगड बिगड नाही पाहिलं रे त्याच्या खाली. मारीन उडी म्हणलं ना त्याला, छालीवर उडी मारीन. आणि ती एक होती ना. हाय 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 हाय, हाय. हाय. बघा मित्रांनो, 2 आल्यात, काढून घेतो आता. बघा मित्रांनो, कानोशी गावलेली आहे. मित्रांनो, मासे धरून झालेले आहे. बघा एवढे मासे गावलेले आहे, साधारण एक 25 किलो असतील. आपले मित्र मासे नेणार आहेत, त्यामुळे आज आपण नेहमीपेक्षा जास्त मासे धरलेत. बघा कानोशी पण बघा साईज कसली आहे बघा. तर आज कानोशीची रेसिपी करणार आहे, तर चला आता रेसिपी करून घेऊ. हे बघा मित्रांनो, रेसिपीला मासे काढतोय. हे बघा इकडे काय जिवंत आहे, जाईल मी पुढे गेले. हे बघा ही एक दोन कानुष्या घेतलेलं आहे. हे बघा संदीप भाऊ मासे साफ करते, आणि माशांनी त्यांची तारंबळ लावलेली आहे. हे बघा ही एक मोठी कानुशी, त्या 2, आणि हा मस्त असा नदीचा परिसर आहे बघा. आणि हे आहेत आपले घरी न्यायचे मासे, म्हणजे मी तर नेत नाही, हे आपले मित्रच नेणार आहेत. बघा मित्रांनो, एवढे मासे झालेले आहे. बघा मित्रांनो, आपण आता 3च जण आहे, बाकीचे मित्र तर घरी गेलेले. तर आपण मासे कमीच घेतले. बघा एवढे, साधारण एकच कानोशी आहे ही, थोडी मोठ्या आकाराची होती. तर आज थोडी वेगळी रेसिपी करणार आहे. तर सुरुवातीला आपण तिला मॅरिनेट करण्यासाठी आहे बघा थोडं मीठ घेऊ. हे बघा थोडी हळद. वारं खूप सुटलेलं आहे, हळद काय हे होत नाही. हे बघा मित्रांनो, त्याला आपण हळद मीठ लावलेलं आहे आता. हे बघा, आणि हळद मीठ लावून साधारण एक 10 ते 15 मिनिट असे मॅरिनेट होऊन देणार आहे. नंतर आपण पुढली रेसिपी करू. बरं आता काय आहे ना, पेटलेली आहे बाबा. मित्रांनो, सूर्य पाठीमागे आहे, त्यामुळं चेहरा थोडा काळायचा असेल, पण हरकत नाही. बघा चूल एकदम अशी धडधड पेटलेली आहे. आता तेल टाकून घेतो. हे बघा मित्रांनो, तेल गरम झालंय. बघा आता मासे आपण थोडे अर्धे फ्राय करून घेणार आहे.
मित्रांनो बघा हे मासे आपण फ्राय करून काढून घेतलेले. आता तेच तेल तापलेलं आहे, त्याच्यात कांदा टाकून घेतो. या बघा मित्रांनो, कांदा व्यवस्थित परतलेला आहे. आता हे बघा टोमॅटो टाकतो. मित्रांनो हे बघा, हे वाटण आहे घरून आणलेलं आपण. त्याच्यामध्ये पिवळी मोहरी आहे, खोबरं आहे, आले आहे, लसूण आहे आणि एक हिरवी मिरची. बघा मित्रांनो, हे बाकीचं तर शिजलेलं आहे आपलं वाटण. आता बघा कांदा मसाला टाकतोय. धने पावडर, आणि हळद. मीठ आपण शेवटला टाकणार आहे. बघा मित्रांनो, आता आपला मसाला तेल सोडायला लागले. तर पाणी टाकून घेऊ. मित्रांनो बघा उकळे आलेले आहे. आता आपण मासे टाकून घेतोय. 5 मिनिट शिजून द्यायचं फक्त. हे बघा मित्रांनो, भात घेतोय. पहिल्यांदाच आपण अशी रेसिपी केली, टेस्ट करून सांगतो. मित्रांनो, पहिल्यांदाच केली रेसिपी, मला तर आवडली. पण आता संदीप भाऊ सांगतील, कारण रेसिपी मी केल्यामुळं खरा रिव्ह्यू तर तेच देतील. त्यांचा पण एक रिव्ह्यू बघा मित्रांनो. रियाज भाईंनी पण घेतलेलं आहे. आता संदीप भाऊ घेत आहेत. मित्रांनो, आपण तर काय एवढं जास्त मासे खात नाही, त्यामुळे आपण फक्त एक डोक्याचा पीस घेतलेला आहे. हे बघा कशी वाटते रियाज भाई? एकदम मस्त. आता संदीप भाऊ सांगते ना. नवीन पद्धतीचे बनवले, खूप छान.
मित्रांनो. कसे वाटते रिअल मध्ये रिअलमध्ये म्हणजे पुढच्या वेळेस बनवून खायची का आपली गावरान बनवायची? नाही. मग खूप छान आहे. खूप छान. चांगली आहे ना. एक नंबर झालेली आहे. चालतंय मित्रांनो, संदीप भाऊंला पण आवडलेली आहे, रियाज भाईला पण आवडली. आणि इकडे बघा तुम्ही, दिवस मावळलेला आहे. तर मित्रांनो, आपण भीमा नदीला आहे पण खूप लांब आहे. म्हणजे आता आपण दौंड तालुक्यामध्ये आहे. तर इथून आपल्याला आता पुण्याला जायचं आहे. संध्याकाळचे 6 कधीच वाजून गेलेले. तर आता पटकन जेवण करू आणि निघू. बघा जेवण झालेलं आहे आणि आता भांडी घासाघासी चालू आहे. इकडे पातेल आहे, ते बघा तिकडे डबा. मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, आता उरकलंय.